नमस्कार मित्रांनो, कायदा आपला वकील आपला यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे भारतीय कायद्यातील शिक्षांचे प्रकार काय आहेत आणि शिक्षा कोणत्या आहेत। तर मित्रांनो, शिक्षांच्या प्रकारामध्ये नंबर 1 मृत्यूदंडाची शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा, नंबर 2 जन्मठेपेची शिक्षा, त्यानंतर नंबर 3 कारावासाची शिक्षा। याच्यामध्ये 2 प्रकारचे कारावास आहेत, सश्रम कारावास आणि साधा कारावास। सश्रम कारावासामध्ये आरोपीकडून कष्टाची कामे करून घेतली जातात, तर साधा कारावास म्हणजे तुरुंगवास असतो फक्त। आणि त्यानंतर द्रव्यदंडाची शिक्षा, द्रव्यदंड म्हणजे आर्थिक स्वरूपाचा दंड, त्या दंडाची शिक्षा आहे। त्याचबरोबर आरोपीची मालमत्ता जप्त करणे, प्रॉपर्टी जप्त करणे ही एक शिक्षा आहे। आणि आता नवीन कायदा जो आहे भारतीय न्याय संहिता, या कायद्याच्या अंतर्गत आलेली एक नवीन तरतूद आहे, ती म्हणजे त्या शिक्षेचं नाव आहे कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे समाजसेवेची शिक्षा। ही शिक्षा किरकोळ गुन्ह्यामध्ये दिली जाते, अशी ही तरतूद आहे। तर अशा स्वरूपाचे हे शिक्षांचे प्रकार आहेत, हे आपल्याला समजले असतील मित्रांनो। धन्यवाद।